हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज हा सोमवारचा व्लॉग आहे माझा. सोमवारची पूजा मी तुमच्यासोबत या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली होती. तर त्या दिवशीचाच हा व्लॉग आहे जो की आज मी एडिट केला आणि तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. तर त्या दिवशी मी सकाळी ना इडलीचं पीठ वगैरे जे होतं मी रात्री भिजू घातलं होतं, म्हणजे डाळ आणि तांदूळ ते सकाळी मिक्सरला वाटून घेतली आणि थोडंसं उडदाचं जे होतं ते उडदाचं थोडं जास्त केलं होतं, म्हणजे त्याचे भजे वगैरे तळून देता येतील म्हणून. तर आलोक त्याला भजे म्हणतो, त्यामुळे मी पण त्याला उडदाचे म्हणजे भजेच असं म्हणते. तर त्याला असे मोठे मोठे नाही तर असे छोटे छोटे वाले क्रंची असे आवडतात. तसे टू हेड्स आहेत ना, आवडलं तुला? होते ना एकमेकांना. तर तो म्हणत होता की हे जे आहेत ते एकमेकांचे फ्रेंड्स आहेत आणि ज्याला फ्रेंड नाही आहे ना तुम्ही पटपट खातो अगोदर. तर असं पण त्याच्यासोबत थोडासा वेळ बसले आणि तसा नाश्ता झाला, वडा सांबर म्हणजे वडे. आणि त्यानंतर मग बाकीची सगळी स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेतली. माझा सोमवार होता तर मग सोमवार सोडण्यासाठी भात वरण वगैरे बाकी सगळं करून घेतलं. आणि मग चपाती काही खाण्याची इच्छा नव्हती, मग म्हटलं बघूयात डोसा होतो का, कारण की मी सकाळीच वाटून घेतलेलं होतं. मग थोडंसं पीठ वगैरे त्याच्यामध्ये मीठ आणि पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि माझा डोसा सक्सेसफुल झाला. तर मग मी चपाती कमी आणि डोसा जास्त खाल्ली आणि छान असा डोसा माझा झालेला होता. थोडंसं पीठ कमी भिजलेलं होतं कारण की सकाळीच वाटल्यामुळे, पण एकदम छान झालं होता. सकाळी सगळं करून घेतलं. त्यानंतर दुपारी आम्ही जेवण केलं, देवपूजा वगैरे केली, देवांना दाखवलं. सगळ्यात आधी मी देवांना नैवेद्य दाखवते आणि जे काही आपण बनवतो ते सगळं काही म्हणजे न चाकून बघता. तर आणि ही जी प्लेट आहे ती मी देवांसाठीच बनवलेली आहे, म्हणजे देवांना जेवायला वाढण्यासाठी. आता सगळं काही केलेलं असताना पण म्हटलं डोसासाठी काय खायचं, म्हणजे डोसासोबत काय खायचं असा असतो मिस्टरांचा प्रश्न. म्हणून मग त्यांच्यासाठी मग थोडी चटणी बनवली आणि ते दही आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकलं आणि त्याच्यामध्ये फोडणी टाकली आणि दह्याची चटणी बनवून घेतली. मग आमचं जेवण वगैरे झालं. थोड्या वेळानंतर आलूची फरमाईश होती की डोनट खायचं आहे, कारण की डोनटची रेसिपी आम्ही रात्री बघितली होती आणि मी झोपताना असंच ते सोनल की रसोई जे आहे ना यूट्यूब चॅनल त्याच्यावरती जे त्यांच्या मुलासाठी त्यांनी बनवलेली होती ना तर ती पाहिलेली होती. मग रात्रीपासून तो म्हणत होता की आपल्याला डोनट बनवायचं आहे, उद्या सकाळी मम्मा रेसिपी करायची. तर मग सकाळी उठल्यापासून होतं त्याचं. म्हटलं तू आता हे खा, त्याच्यानंतर मग तू हे भजे खाल्ले की मग मी तुला बनवून देते संध्याकाळी. मग दुपारी मग मी जेवण वगैरे झालं की ह्याच्या तयारीला लागले. तर मी एक फुलपात्र भरून म्हणजे एक वाटी आपण म्हणू शकतो तेवढं मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी साखर घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि दुधामध्ये ते तिंबून घेतलं. त्यासोबतच मी 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा, जर तुम्हाला हे बेकिंग पावडर बेकिंग सोडा वापरायचा नसेल आणि दही पण टाकलेलं आहे 3 चमचे मी, तर याच्याऐवजी आपण ईस्ट वगैरे वापरू शकतो. तर ईस्टला काय करायचं, इन्स्टंट ईस्ट जे मिळतं आपल्याला मार्केटमध्ये ते घ्यायचं आणि 1 चमचाभर जे ईस्ट आहे ते पाण्यामध्ये भिजू घालायचं किंवा दुधामध्ये थोडीशी साखर टाकून त्याच्यामध्ये भिजू घालायचं. त्याच्यानंतर त्याला जेव्हा बबल्स येतात म्हणजे 5-10 मिनिट ते झाकून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये ते आपण जे मैदा आहे ते तिंबायचा, म्हणजे त्या मैद्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये परत दूध टाकून तिंबू शकता. तर माझ्याकडे ईस्ट नव्हता अवेलेबल आणि बाहेर जाऊन आणावं म्हटलं पण खूप मोठा पाऊस चालू होता. तर त्याच्यामुळे मग मी दही वगैरे वापरून दही आणि दूध आणि थोडंसं बेकिंग पावडर बेकिंग सोडा जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं त्याच्यामध्येच मी तिंबून घेतलं आणि तूप, कारण की बटर वगैरे लावतात परंतु जे घरी आपलं तूप असतं ते देखील तेच काम करतं. तर त्याच्यामुळे मी तूप घेतलं आणि जेव्हा जेव्हा चिकट होईल त्यावेळेला मग म्हणजे पूर्ण सगळं गोळा केलं ना की त्याच्यानंतर मळलेल्या कणकेला तूप लावून ठेवायचं थोडा वेळ. आणि मी तसं तर 1 तास ठेवायला पाहिजे, पण आलोक इकडून तिकडून सारखा म्हणत होता की झालं का त्याच्यामुळे मी पाऊण तास किंवा अर्धा तासच ठेवलं असेल तरी देखील माझे चांगले असे फुलले होते, कारण की दह्यामध्ये पण ते जे फर्मेंटेशनची प्रोसेस असते त्याच्यामुळे ते पीठ जे आहे ते छान फुगतं आणि त्यासोबतच सोडा देखील टाकलेला होता आपण दह्यामध्ये, त्यामुळे पण पीठ जे आहे ते फुलतं चांगलं. तर छान असे डोनट जे होते ते तयार होतात. तर मी इथं झाकून ठेवलं आणि चॉकलेट माझ्याकडे नव्हतं डार्क चॉकलेट, त्याच्यामुळे मी इथं जे चॉकलेट माझ्याकडे अमूलचे होते, नेहमी आम्ही तर डीमार्टमधून घेतो, तर ते होते अवेलेबल. मग ते मी त्यांना मेल्ट करायला ठेवलं डबल बॉयलरवरती, म्हणजे खाली पाणी ठेवले एका पातेल्यामध्ये आणि वरती एका छोट्या बाउलमध्ये ते चॉकलेट जे होते ते मेल्ट करण्यासाठी ठेवले. आणि त्याच्यानंतर मग हे पीठ जे होतं ते चांगलं मुरलेलं होतं. त्यानंतर मी डोनट्स बनवायला घेतले. म्हणलं एक करत गेले तर खूप वेळ लागेल, म्हणून मग
आलोकला पटपट खायचे होते. तर मोठा मग एकच त्याची एक लाटी लाटून घेतली, म्हणजे आपण जसं शंकरपाळ्याचं लाटतो त्या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर मग त्याला आलोकने देखील बनवायला मला खूप मदत केली. आणि त्यानंतर आम्ही त्याला कट करून घेतलं. आता डोनट कटर असतो पण सगळ्यांकडेच नसतो, तसं माझ्याकडे पण नव्हता. तर आपण ग्लासने वगैरे कट करू शकतो. तर मी एक छोटा ग्लास आहे आलोकचा, त्याने कट केला आणि मध्यभागचं जे आहे त्याला एक टोपनने कट केलं आहे छोट्या. तर असं तुम्ही डोनट्स बनवू शकता घरी. आणि म्हणजे बाहेर पण आहे, पण जे आपण घरी बनवलेलं असतं ना मुलांसाठी, ते आपल्याला आणखीन म्हणजे, आणि मुलांना त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट येतो. आणि म्हणजे की प्रत्येक गोष्ट जी आहे ना त्याच्यामध्ये त्यांना, म्हणजे आपण जर समजा काही कुकिंग करतो आहे तर त्याच्यामध्ये पण त्यांना इन्व्हॉल्व करायचं. जे काही आपण काम करतो छोटं मोठं त्याच्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करायचं. म्हणजे सगळेच कामं मुलांना यायला पाहिजे. आणि मुलं असो किंवा मुली असो, असं मला वाटतं की जे काही कामं आहे ना ते पुढे चालून त्यांनी कुठंच नाही आडायला पाहिजे की म्हणजे मला हे येतच नाही, म्हणजे गॅसच मला चालू करता येत नाही. आपण असं बघतो कितीतरी म्हणजे असतात की त्यांना जे आहे ते छोट्या छोट्या गोष्टी पण बेसिक येत नाहीत. तर मला असं वाटतं आलोकला प्रत्येक गोष्ट यावी, म्हणून मी त्याला माझ्या प्रत्येक कामामध्ये इन्व्हॉल्व करते. आणि तो स्वतः होतो पण, म्हणजे तोही माझ्यासारखंच आहे, त्याचाही स्वभाव की सगळं मला यायला पाहिजे. मग त्याला पण कट केले, छान असे डोनट्स आमचे बनवून तयार झाले. आणि त्यानंतर मग दुसरे पण होते, ते पण मी बनवून घेतले. पण आम्हाला काही दम निघत नव्हता, खायचे होते, त्याच्यामुळे मग मी ते जे होते थोडेसे थंड होऊ दिले. आणि चॉकलेट ऑलरेडी मेल्ट झालं होतं माझं, तर त्याच्यामध्ये आलोकला ते जे होते ते डिप करून दिले. आणि त्याला इतके आवडले खूप छान. म्हणजे 2 दिवस त्यानं तेच खाल्ले. आणि छान असे डोनट्स आमचे फुलले पण होते, मधून जाळी पण झाली होती. मी तुम्हाला आता दाखवते. तुम्ही बघू शकता छान असे चॉकलेट्सचे होते, ते डिप करून मी तुम्हाला दाखवते आता. तर छान आहे, थोडंसं त्याला टॅप करायचं म्हणजे सगळीकडून चॉकलेट जे आहे ते व्यवस्थित पसरतं आणि एक्स्ट्रा जे आहे ते पण खाली पडतं. आणि त्यानंतर स्प्रिंकलर वगैरे तुमच्याकडे जे केकवरती टाकायचे असतात ते तुम्ही टाकू शकता जर घरी तुमच्याकडे असतील तर. माझ्याकडे नव्हते आणि त्याची काही गरज पण नव्हती, कारण की आलोकला असं चॉकलेटवालेच खूप जास्त आवडतात. आणि मग त्याने ते तसेच एन्जॉय केली. आणि त्यासोबतच मी व्हाईट क्रीम बनवण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे साय जे असते त्याच्यामध्ये साखर टाकून थोडंसं मिक्सरमध्ये जे साखर मी वाटली होती डोनट्स म्हटलं ते टाकायला, त्याच भांड्यामध्ये थोडीशी साखर आणि त्याच्यामध्ये साय टाकून मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं. आणि त्याला फ्रीझरमध्ये ठेवलं होतं पायपिंग म्हणजे बॅग बनवून. तर पण ते काही एवढं असं झालं नाही चांगलं. तर थोडंसं मी त्याला स्प्रेड करून बघितलं, पण ते गरम डोनट्सवरती ते मेल्ट होत होतं, त्यामुळे मग त्याला काही दिलं नाही, कारण की फार तेलकट होईल म्हणून. आणि त्यानं तसंच एन्जॉय केले. खूप छान असे डोनट्स बनवून झाले होते. मुलांच्या छोट्या छोट्या आवडी आपण झोपल्यानंतर आपल्यालाही छान वाटतं. तर पूर्ण अख्खी दुपार माझी याच्यातच गेली. सगळे डोनट्स वगैरे छान तयार करून ठेवले. त्याने पण खूप छान एन्जॉय केले, म्हणजे रात्री जेवण पण त्यानं डोनट्सवरतीच केलं. तर आमची तर फार मज्जा चालू आहे बाबा सुट्टी असल्यामुळे, कारण की काही ना काहीतरी नवीन बनवायचं असतं आणि ते एन्जॉय करायचं असतं. तर तुम्ही बघू शकता आलोकच्या चेहऱ्यावरची खुशी. तर त्याला फार आवडले होते डोनट्स. आणि तुम्ही पण जर का तुम्हाला बनवायचे असेल तर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता किंवा ईस्ट वापरून देखील बनवू शकता. आणि तसं यूट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओज आहेत. थोडंसं बनवताना ना ती जी पोळी आहे ती थोडीशी जाडसर ठेवायची, की म्हणजे जेणेकरून ना ते छान असे त्याला आकार येतो गोल गोल आणि असे मोठे मोठे होतात सर असे. तसं तर तुम्ही हाताने देखील करू शकता, पण हाताने केल्यापेक्षा हे वाले जे आहेत ते जास्त चांगले झाले माझे पण, कारण की मी काही शेवटची उरली होती ती हाताने बनवली होती. तर ते म्हणजे त्याचा आकार जो आहे तो डोनटसारखा तेवढासा वाटत नाही, जे मी आत्ता हातामध्ये घेतलं होतं ते. आणि हे जे आहेत ते मध्यभागी टोपनने कट केलेले ते छान असे डोनट्सच्या आकाराचेच होतात. आणि सगळे मी चॉकलेट्स वगैरे लावून त्यांना डीप करून ठेवले. आणि त्यानंतर सगळे जे काही चॉकलेट होतं एक्स्ट्रा पण ते पण टॅप करून, म्हणजे सगळ्यांना सगळं टॅप करून सगळे चॉकलेट्स वगैरे सगळे मेल्ट केलेलं लावून ठेवले. आणि त्यानंतर डोनट्स जे आहेत ते आमचे रेडी झाले. काल देखील आम्ही चॉकलेट्सचे मिनी केक्स बनवले होते, त्याची मी काही व्हिडिओ वगैरे शूट नाही केला, पण काल सकाळी आम्ही ते बनवले होते. आणि आज हे डोनट्स, म्हणजे रोज काही ना काहीतरी नवीन आहे. हेल्दी म्हटलं तर याच्यामध्ये हेल्दीचं पण ऑप्शन आहेत, म्हणजे एक वेळेस हेल्दी बनवायचं, एक वेळेस मुलांना जे आवडतं ते, कारण की बाहेरून विकत आणून खाण्यापेक्षा मला वाटतं घरचं जे आहे हायजेनिक आहे. आणि आपल्यालाही काहीतरी आहे, म्हणजे मुलांच्या सुट्ट्या आहे तर आपण काहीतरी करतो आहे त्याच्यासाठी, याचंही समाधान. तर आम्ही संध्याकाळी डोनट्स खाल्ल्यामुळे आम्हाला एवढी मस्ती आली की आम्ही खूप मजा केली. तर तुम्ही इथं बघू शकता आलोकच्या कशा उड्या चालू आहेत. पूर्ण सोफ्यावरच्या सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या काढून ठेवल्या होत्या आणि बऱ्याचदा असं खेळत होतो, कारण की पाऊस चालू होता त्यामुळे बाहेर काय जाता येत नव्हतं.
खेळायला. तर त्यामुळेच घरीच हे असं काहीतरी प्रताप आमचे चालू होते खेळायचे. चला, तर तुम्हाला कसं वाटला हा माझा ब्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.